हॅलो सगळ्यांना. तर कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर आज ना किचन काउंटरला छानसा लूक देण्याचा विचार आहे. तर कधीपासून सुरू आहे त्यासाठीच हे Meeshoवरून रॅक मी मागवून ठेवलेलं होतं. तर असा कॉर्नर बनवायचा आहे मला, जो दिसायला पण सुंदर आणि मला ज्या रोजच्या कामात येणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या पण तिथे ठेवायच्या आहे. म्हणजे फक्त अडचणच करायची नाही, तर ते उपयोगही झाला पाहिजे त्या गोष्टीचा. या हिशोबाने मला कॉर्नर डेकोरेट करायचा आहे. तर आता माझ्या किचन काउंटरवर ज्यांनी आधीचे व्हिडिओ बघितले त्यांना माहितीच असेल की किचन काउंटर माझा हा एवढाच आहे, फक्त मोठा नाही आहे. तेवढे एकच फक्त तो कॉर्नर माझ्याकडे आहे, जिथं तेलाच्या बॉटल्स जार वगैरे ठेवला आहे ना, तोच तेवढा कॉर्नर आहे फक्त माझ्याकडे डेकोरेट करण्यासाठी. पण इतके दिवस मी केलं नाही, कारण असं वाटत होतं की अडचण होणार का मला स्वयंपाक वगैरे सगळं आवराआवरी भांडे वगैरे घासण्याच्या वेळेस, असं विचार करून इतके दिवस मी टाळत होते. पण मग नंतर Meeshoवर मला हे रॅक दिसलं, तर मग मी ते मागवलं. म्हटलं हे रॅक इथं बसलं तर एवढं काही अडचण मला होणार नाही. थोडंच जागा जाईल. ते रॅक अगदी छान आहे. तर म्हटलं मग मी ते मागवून घेतलं. तर छान आलं आहे आणि आता तेच यूज करून ना मी कॉर्नर डेकोरेट करून घेणार आहे. त्याआधीच ना कॉर्नर मस्त स्वच्छ पुसून घेते आणि वरती स्टाईलला पण काही DIYs केलेले आहे, ते लावणार आहे मी वरच्या साईडनं. तर त्यासाठी सगळं स्वच्छ पुसून घेते. तसं तर रोजचं स्वच्छच असतं, पण तरीसुद्धा एक फटका मारून घेते. तर बघा आता ते रॅक ना मी तिथं ठेवून देणार आहे. आणि आवाजात थोडा तुम्हाला बदल वाटत असेल, पण या व्हिडिओचा व्हॉईस ओव्हर ना मी खूप सकाळी केलेला आहे, त्यामुळे माझा आवाज असा येतो आहे. तरी पण मी गरम पाणी वगैरे घेतलं होतं, तरीसुद्धा झोपेतून उठल्या कसा आवाज येतो ना आपला, तसाच माझा आवाज येत आहे. थोडं समजून घ्या. वेळ नव्हता मला, तर त्यामुळे थोडी गडबड सुरू होती, तर त्यामुळे मला वेळ नव्हता. मग सकाळी उठल्याच मी शांतता आहे घरामध्ये, तर म्हटलं चला व्हॉईस ओव्हर याचं करून घेऊयात. तर चहा साखरचे डब्बेसुद्धा मी घासून घेतले, म्हणजे मला आता इथं ठेवायचे आहे. मिठाची बरणी मी चेंज करून घेतली. पहिली मिठाची बरणी होती ना, ती पण छान होती, पण तिचं तोंड थोडं छोटं होतं. खालीपर्यंत मीठ गेलं ना की हात घालून पटकन टाकता येत नव्हतं. आता ही बरणी कशी छान आहे आणि हे 2चा सेट होता. म्हटलं ह्या ठेवायला पण छान दिसतील आणि मला वापरायला पण सोपं होईल. तर अशा काही छोट्या मोठ्या वस्तू कधीपासून माझ्याकडे मी एक आणून ठेवलेल्या होत्या. पण म्हटलं सगळं येईल तेव्हा आपण करूयात. तर मला जेवढ्या गरजेच्या वस्तू होतात ना, तेवढ्या सगळ्या अवेलेबल होत्या आता माझ्याकडे. म्हणजे त्यात मी डेकोरेट करू शकत होते कॉर्नर. म्हटलं चला आता करूयात. तर हा साधा नॉर्मलच काळा पेपर आहे, त्याचे असे हे शेप मी कट करून घेतले आणि त्याच्यावर आता मी ॲक्रेलिक कलरने एकेकाचं नाव लिहून घेणार आहे. म्हणजे जे डब्यामध्ये जे भरलेलं आहे त्याचं शुगर, कॉफी, टी त्यानुसार. कारण हे स्टिकर लावलेले डब्बे ना आपल्या कॉर्नरला आणखी सुंदर बनवण्यात मदत करतात आणि मला तरी खूप आवडतात असे स्टिकर. पण मला आता त्यात इन्व्हेस्ट करायचं नव्हतं, नाहीतर रेडीमेड पण खूप छान भेटतात ऑनलाईनसुद्धा. पण मला हे घरीच DIY करायचं होतं आणि काही गोष्टी आपल्या हाताने केलेल्या ना खूप छान असतात आणि त्याचा लुकही काहीतरी वेगळा येतो इतर गोष्टींपेक्षा. तर चला आता मला जे डब्यांवरती लिहून घ्यायचं होतं ते सगळं लिहून घेते. ज्या डब्यावरती स्टिकर लावायचं होतं ते सगळे बनवून घेते आणि ते सुकू देणार आहे. नंतर मी पुढची प्रोसेस करणार आहे. तर आता जोवर हे स्टिकर सुकतात ना, तोपर्यंत मला इकडे फ्रीजवरचा सुद्धा थोडं चेंज करायचं होतं. तर आता मला फ्रीजवरचे फ्लॉवरसुद्धा चेंज करायचे होते. हे दुसरावाला गुच्छ होता पिंक कलरचा, तो मला ठेवून घ्यायचा होता आणि त्यासाठी ना मी ही तांब्याची कळशी यूज केलेली आहे छोटीवाली. तर ती वर्षातून 2-3च वेळा यूज होते. इतर टायमाला ठेवूनच दिलेली असते. तर म्हटलं चला ती घासून घेतली स्वच्छ आणि त्यामध्ये फ्लॉवर ठेवून दिले आणि ते फ्रीजवर ठेवले. बघा इतका सुंदर लूक आला ना तेवढ्यानेच. आणि अशा तांब्या पितळेच्या वस्तूंना डेकोरेशन पर्पजसाठी जर आपण यूज केल्या ना, तर खूपच छान लूक येतो. आणि बघा हा एक DIY मी घरी करून ठेवला होता, खूप दिवस झाले. तर तोच मी आता इथं यूज करणार आहे. हे खराब झालेलं चॉपिंग पॅड होतं, तर ते तिथं लावलं आणि हा दुसरा DIY तो पण मी घरीच केलेला आहे. जे केकच्या खालचा जे बेस असतो ना, त्यावर केलेले आहे मी ही ड्रॉइंग. आता तीसुद्धा मी इथं लावून घेणार आहे. तर ते अडकवण्यासाठीच ना त्याला मी असं हे हँग करण्यासाठी धागा चिपकवून घेत आहे. तर मास्किंग टेपच्या साहाय्यानेच मी धागा चिपकवून घेत आहे, जेणेकरून मला ना ती ड्रॉइंग मग खिड्याला लटकवता आली पाहिजे. तर ही वाली ड्रॉइंग ना मी जे रॅक ठेवलेला आहे ना कॉर्नर क्रिएट करण्यासाठी, त्याच्यावरती लटकवणार आहे.
कारण त्यावर ऑलवेज टी टाईम असं लिहिलेलं आहे. तर बघा, खूप जास्त महागड्या गोष्टी यूज कराव्या लागतात असं काही नाही बरं का. आपलं थोडं साधं घरचं काही क्रिएट केलेलंसुद्धा छान असू शकते किंवा त्यानेही छान लूक येऊ शकतो. तर माझा दुसरा DIY पण हँग करण्यासाठी रेडी झालेला आहे. तर बघा, असा मी हँग करून घेतलेला आहे. तर आता ना रॅकच्या शेजारी मला ऑइल बॉटल ठेवून घ्यायच्या आहे आणि माझा जो फेवरेट जार आहे तो ठेवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी ना एक छोटीशी मॅट मी यूज केलेली आहे. तर बघा, अशा मी त्या बॉटल्स ठेवल्या, त्याच्या शेजारी जार ठेवला म्हणजे मला घेतानाही सोपं होईल. तर हा आहे माझा तिसरा DIY ज्या मी बॉटलच्या शेपमध्ये केलेला आहे. तर बघा, सध्या माझ्याकडे डबल सायडेड नव्हता, मी बाहेर गेल्यानंतर आणणार आहे. तोपर्यंत मास्किंग टेपनेच काम चालवणार आहे. तर याला डबल सायडेड करण्यासाठी ना असा गोल राऊंड करून घेतला आणि तो चिपकवला आणि त्यानेच आता सध्या तरी हे चिपकवून घेणार आहे. तर बघा, हा ग्रीन कलरचा ना इकडे मी बोर्डवर तिथं लावलेला आहे DIY, आणि जे 2 ब्राईट कलर आहे ना, पिंक आणि येल्लो, ते तिकडे थोडा ब्राईटनेस जास्त येण्यासाठी तिथं लावलेले आहेत. तर बघा, आता हे माझे स्टिकर केलेले आता सुकलेले होते, तर म्हटलं आपण आता ते डब्यांवरती लावून घेऊयात. तर स्टिकर मी कट करतानाच या हिशोबाने केलेले होते की माझा जो टेप आहे ना, सेलो टेप, त्यामध्ये आरामात ते बसतील. म्हणजे टेपच्या साईजच्या हिशोबानुसार मी ते कट करून घेतले होते. म्हणजे टेप ना आपल्या त्या स्टिकरच्या वरती खाली आजूबाजूने पूर्ण स्टिकर टेपच्या खाली कवर व्हायला पाहिजे, म्हणजे आपलं स्टिकर वॉटरप्रूफ बनते. तर बघा, अशा पद्धतीने मी स्टिकरवर ते टेप लावून घेते आणि आता आपलं स्टिकर डब्यावर लावण्यासाठी एकदम रेडी आहे. आणि टेप कट करताना जर आजूबाजूच्या कडा विस्कटल्या असतील तर त्या कट करून घ्यायच्या, छान मस्त शार्प करायच्या आणि मग चिपकवायचं, म्हणजे आणखीच आपलं स्टिकर खूप छान फिनिशिंगवालं दिसेल. तर बघा, आता मी शुगरच्या याच्यावर असं लावून घेतलं, तर बघा तेवढ्यानेच डब्याला किती छान लूक आलेला आहे. तर यासारख्याच मी सगळ्या डब्यांवरती लावून घेणार आहे आणि मला ऑइल्स बॉटलवर सुद्धा लावून घ्यायचं आहे. आणि ते तर काही लावण्याची गरज नाही, आपल्याला माहीतच असते, पण तरीसुद्धा एक छान लूक येण्यासाठी मी ते करत आहे, कारण मला ते खूप आवडतात स्टिकर आणि त्याने ना खूप छान असा लूक आपल्या कॉर्नर्सला येतो. त्यामुळे मी बऱ्यापैकी सगळ्याच याच्यावर लावून घेणार आहे. आता या स्टीलच्या डब्यांवर तर खरंच गरजेचं असतं, माहिती पडत नाही की कोणत्या डब्यात काय आहे, ट्रान्सपरंट नसल्यामुळे. तरी पण ज्यावर मला हवं आहे त्यावर मी सगळ्यांवर लावून घेणार आहे आणि ऑइल्स बॉटलवर सुद्धा लावून घेणार आहे. त्यासाठी सुद्धा मी तयार करून ठेवले होते. तर बघा, मिठाच्या बरणीवर सुद्धा लावून घेतलं, आता कॉफीच्या डब्यावर लावून घेत आहे. तर बघा, वाटतात ना एकदम मार्केटसारखे छान स्टिकर. आणि आता हे जर पाण्याखाली जरी धरले ना तरी पण एकदम लगेच काही खराब होत नाही, कारण मी किती वर्ष असे स्टिकर करून ना खूप वर्षे यूज केलेले आहेत. तर थोडी आयडिया आहे की लगेच काही खराब होत नाही आणि आपण आपल्या वापरण्यावर सुद्धा असतात काही गोष्टी, किती टिकतात आपल्याला ते सगळं. तर आता सगळे स्टिकर माझे लावून झालेले होते आणि माझं चालू होतं कसं ठेवू, म्हणजे कसं आहे ना, फक्त ठेवायचं म्हणून नाही, तर छान दिसेल म्हणूनच नाही ठेवायचं, तर आपल्याला वापरण्यालाही सोपं झालं पाहिजे. कारण स्वयंपाक करताना बऱ्याच वेळा घाई असते, तर पटकन एखादी गोष्ट आपल्या हातात आली पाहिजे आणि आपलं कुठलंही नुकसान झालं नाही पाहिजे, नाही तर घाईमध्ये मग ते पडते, फुटते, अशा गोष्टी पण होतात. तर ते सगळं टाळण्यासाठी ना थोडं हँडी पण असलं पाहिजे आणि दिसायला पण छान दिसलं पाहिजे. तर बघा, असा काहीसा माझा कॉर्नर मी सेट केलेला आहे माझ्या हिशोबाने आणि मस्त त्या फुलांनी जास्त छान लूक आला. तोही खरं तर जुगाडच आहे. तर एक खालीवाला पितळाचा जार आणि एक बिना लीडवाली बरणी पडून होती घरामध्ये, तर म्हटलं चला त्याचा पण यूज करू. तर त्यासाठीच ना घरात अशी वेल ही कट झालेली होती, ती पण खराबच झालेली होती. तर म्हटलं चला तिचे 2 तुकडे पडले आहे, तर तिच्यापासूनच DIY करू. ते गुंडाळून ना त्यामध्ये ठेवले, तर मस्त असं छान मला कॉर्नर डेकोरेटसाठी ते यूजमध्ये आलं. तर असा काहीसा फायनल माझा किचनला आता लूक भेटलेला आहे. मी पण फर्स्ट टाईमच हे सगळं केलेलं आहे, तर मला पण खूप आनंद होतो आहे की इतका छान लूक माझ्या किचनला मी आता दिलेला आहे. तर आता काम करण्याला किचनमध्ये आणखीच छान वाटणार आहे. तर हा जो लूक आहे ना, हा मी दुपारी क्रिएट केलेला होता आणि संध्याकाळपर्यंत हा लूकमध्ये थोडा चेंज झालेला होता. तोही पुढे तुमच्यासोबत शेअर करते कसा. तर तो असा, कारण इकडे जे पिवळंवालं मी लटकवलं होतं ना DIY, ते जरा हेवी होतं, त्यामुळे ते पडून जात होतं. तर त्याची मी जागा चेंज करून घेतली आणि ही ग्रीनवाली बरणी पण इथं लावली आणि येल्लोवाली तिकडे लावली. तर असा काहीसा आता माझा फायनल लूक तयार झालेला आहे. तर मला तर आधीचा जास्त आवडला होता, पण आता ठीक आहे, थोडंसं ॲडजस्टमेंट करावं लागलं मला खिळा नसल्यामुळे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की आधीचा लूक छान होता की हा दुसरावाला लूक छान आहे. तर मला तर आधीचा जास्त आवडला होता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा.